कृती आणि वृत्ती चांगली असेल तर आपल्याला कुठल्याही धंद्यात अपयश येणार नाही. पण धंद्यासाठी लक्षात ठेवा, धंद्यासाठी आपला स्वभाव, कुठलाही धंदा किंवा प्रगतीसाठी आपला धंदा अतिशय चांगला मनाने आणि चांगल्या प्रकारे आणि त्यासाठी आपली वृत्ती आणि आपला स्वभाव चांगला ठेवावा लागतो. एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला. डॉक्टर शिवारींसारखे माझे एक मित्र मला पुष्कळ मदत केली. तसे पुण्याला रिटायर होऊन एक राहिले. त्यांच्या नातवाला मी नेहमी गेलो का 1 किलो एक्लेअर देतो. नातू खुश तर आजोबा खुश. मी त्या नातवाला घेऊन गेलो. म्हटलं चल काका, या दुकानात नाही, हा दुकानदार चोर आहे. 6 वर्षाचा मुलगा जर एखादा व्यापारी चोर म्हणतो, मग विठ्ठल कामाचं संशोधक मन चालू झालं, बाबा का म्हणतो. तर म्हटलं नाही रे, तो चोर असेल तर मी महाचोर आहे, चल जाऊया आतमध्ये. गेलो. दुकानदार पुण्याचे बसले होते. मी त्याचा हात धरून वरती गेलो. आम्ही म्हटलं 1 किलो एक्लेअर चॉकलेट द्या. त्याने असं बघितलं, 1 किलो एक्लेअर चॉकलेट. खरं त्याचं म्हणणं असं होतं, तुझ्या बापाने कधी 1 किलो घेतली काय रे. आता लक्षात आलं तुम्हाला काय म्हणाला तो. 1 किलो एक्लेअर चॉकलेट म्हणजे थोडक्यात तुला एक्लेअर काय असतं माहिती आहे का रे बाबा दाढीवाल्या. मी म्हटलं हो. त्याने कंटाळवाणा असा, जेवढ्या बुशला आठ्यात तेवढ्या त्याला होत्या, उठला आणि त्या 2 वजन माप, एक उजवीकडे एक डावीकडे 1 किलोचं वजन ठेवलं आणि भस्कन ओतले तर 1400 ग्राम झाले. मग त्याने आधी 100 काढले, मग परत 100 काढले. ह्या मुलाने माझा असा हात धरला, बघा काढतोय. परत 100 काढले. जसा 1 किलो बरोबर 1 किलो दिले. अरे काय गोंधळ घातल्याने, मला नको. मग मी त्याची माफी मागितली. तर त्या माणसाने मला सांगितलं, तुमचं तोंड बघावं, तोंडावर कळतं की तुम्ही जन्मात एक्लेअर कधी खाऊ शकणार नाही. ठीक आहे, त्याला काय बोलणार मी. गपचूप दुसऱ्या दुकानात म्हटलं कुठे यायचं, तो म्हणा तिथे चला. आम्ही त्या दुकानात गेलो. एक्लेअर चॉकलेट 1 किलो म्हटल्यावर त्यांनी 800 घातले. मग तो 50 घातले आणि 50 घातले आणि 50 घातले. बघा काका, तो काढत होता, हा घालत आहे. कुठलाही धंदा, कुठलाही व्यवहार आपण कराल तर समोरच्याला विन विन सिच्युएशन झाली पाहिजे. आणि आपली वृत्ती जी आहे आणि कृती जी आहे ती चांगली असली पाहिजे. दुसरा, आज हॉस्पिटॅलिटीचा अर्थ लक्षात घ्या. हॉस्पिटॅलिटीचं वर्तुळ आता पूर्ण कसं झालंय. ट्रॅव्हल, टुरिझम आणि पार्ट एंटरटेनमेंट. सगळ्या जगात जर आपल्याला पैसे कमवायचे असतील ह्याच्यानंतर, तर भारतात नुसतं लग्न, जगातली लग्न जर भारतात व्यवस्थित करून दिली तर भारताला 1000 करोड रुपयाचं इन्कम आहे. आपण किंवा मोठी माणसं किंवा पैसेवाली माणसं आता बँकॉक, नेपाळ, थायलंड, सिंगापूर इथे जाऊन लग्न करतात. मला सांगा, भटजी पण घेऊन जातात, आमच्या माणसांना पण घेऊन जातात. तो बिझनेस आपण का नाही घेऊ शकत. का तर आपल्याच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलेल्या अतिथी देवो भव आपण म्हणतो, पण आपण दाखवत नाही. त्यामुळे हॉस्पिटॅलिटी, टुरिझम, गाईड, टूर ऑपरेटर हा भयंकर धंदा मोठा आहे. याचं कारण खरं सांगतो तुम्हाला. भारत इज अ व्हर्जिन. टुरिझम या विषयावर मी तुमच्याकडे येतेच आहे. मला फक्त 1 मिनिट सांगू द्या त्यांना, कारण अर्धे लोकांना माझे त्यांचे डोळे बोलायला लागले आहेत. ते आता कानाने ऐकत नाही, डोळ्याने ऐकतायत. तर टुरिझम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामधली जर एक मनुष्य भारतामध्ये एका वर्षात एक मनुष्य कोकोकोला प्याला, एका वर्षात एक मनुष्य भारतात कोकोकोला प्याला, तर युरोपच्या 10 पट त्यांच्या एका वर्षाचं सेल आहे. त्याचप्रमाणे पुढे भारतात जर 10% लोक जर इकडनं काश्मीर, केरळ, कन्याकुमारी, ओरिसा गेले तर जवळजवळ 8 करोड लोक इथे तिथे जातील. मग काय त्यांना सर्व्हिस देणार कोण. आता विचार प्रश्न. यावरूनच तांबे सरांना मला
शिवारे सर, चाकोरीबद्ध करिअर आणि चाकोरी बाहेरचं करिअर याविषयी तुम्ही काय सांगाल? याच्या अगोदर एक मी गोष्ट सांगतो. जंगलामध्ये रानडुक्कर हे झाडाला आपलं दात लावून लावून ते दात धारदार करत होतं. नंतर एक त्याच्याजवळ कोल्हा आला आणि कोल्ह्याने विचारलं, तू काय करतोस? मला काय कळत नाही. तर कोल्हा त्याला म्हणा. त्यानंतर ते रानटी रानडुक्कर म्हणाल की माझे दात मी धारदार करतोय कारण माझ्यावर हल्ला कधी होईल मला माहित नाही ना. हल्ला झाल्यानंतर मी माझे दात धारदार करून काय उपयोग आहे त्यासाठी मी नियोजन करतो. हे जर जंगलातले प्राणी जर नियोजन करत असतील तर आपण काय करू नये आपल्या करिअर बद्दल. आता तुम्ही प्रश्न विचारला चाकोरी बाहेर शिक्षणाचे 2 प्रकार आहेत. हे पारंपरिक शिक्षण आहे. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी डिग्र्या देतात, एसएससी बोर्ड सर्टिफिकेट देतात, डिग्र्या देतात. आता हे नवीन कॉन्सेप्ट 1989 पासून आले, दूर शिक्षण, डिस्टन्स एज्युकेशन. ही जे 2 आहेत हे पारंपरिक शिक्षण झाले. आता अपारंपरिक शिक्षण हे ज्याच्या आवडीचं, निवडीचं आणि सवडीचं शिक्षण आहे. चाकोरबाई शिक्षण आवडीचं, निवडीचं आणि सवडीचं. बरोबर. याला धरूनच तांबे तुम्हाला एक मिनिट ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे. चाकोरबाई शिक्षण आता माननीय बाळासाहेब ठाकरे केले नाही, उद्धवजी ठाकरे केलेले नाही. जन उदाहरण विठ्ठल कामत कुठलाही पोस्टाची डिग्री घेतलेली नाही. सचिन तेंडुलकर डिग्री घेतलेली नाही. म्हणजे प्रत्येक फील्ड आता कामत साहेबांनी बोलल्याबरोबर स्किल तुमचं जे आहे त्या स्किलला धरून तुम्ही जर करिअर डेव्हलप करायला गेला तर जगामध्ये त्याला काय कमीपणा येत नाही, तोड पण नाही. की चाकोरी बाहेरचं करिअर आणि चाकोरीतलं करिअर तर मला असं वाटतं की चाकोरी हा माणसाचा मानस केली प्रमुख एक चाकोरी आहे. तर मीच म्हणतो मला चाकोरी आपण घेतली असेल तर मला हा आपल्याला समजू शकत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. ही चाकोरी आहे, मी आखलेली चाकोरी आहे असं मला वाटतं. मला एक म्हणायचं आहे की मनुष्य आणि बाकी काही लोक जर गव्हर्नमेंटची नोकरी लागली म्हणजे चाकोरीमध्ये गेला, आकडी पगार मिळाला तर धन्य झाला. चाकोरी जी होती ती इंजिनियर, डॉक्टर, आर्किटेक्ट अशी चाकोरी होती. ही काही प्रश्न आहे, हा मानसिकतेचा प्रश्न आहे. पूर्वी बँकेमध्ये वडिलांचंच नाव होतं, आईचं का नको? लक्षात आलं तुम्हाला? ती चाकोरी होती. ही चाकोरी आता यावेळीपासून बदलली गेली आणि तसंच काळाप्रमाणे आपण चाकोरी बदलली. आपण म्हणतो मुलींनी हे काम, जगातल्या मुली जे करू शकतात आणि तुम्हाला सांगतो जगात मुली 65% इन्कम आणून देणार, माणसं फक्त 35% आणतायत. त्यामुळे चाकोरी बदललेली आहे. ही चाकोरी बदलली आपल्या लक्षात जात नाही आणि म्हणून हा विषय काढून टाका आजच्या ह्याच्यातनं. कारण हाय चाकोरी कोणाचा गुलाम व्हायचं नक्की हीच गोष्ट कर. आणि ही चाकोरी कुठली? सक्सेस किंवा अनसक्सेस. माझ्याकडे 2च चाकोरी आहेत. तू यशस्वी होणार का अयशस्वी? पण मराठी माणसा अयशस्वी कधी होऊ नको, यांचं सगळ्यांचं आहे यशस्वी होईल. हे जे स्किल बेस्ड करिअर निवडणं म्हणजे आपल्यातलं स्किल ओळखून आपला कल कुठे आहे हे ओळखून तुम्ही त्या वाटेला गेलात की ते त्याला आपण चाकोरी बाहेरचं करिअर असं म्हणूया. पण हेच पालकांचा सध्या हा प्रश्न आहे की माझ्या मुलाचा कल कुठे आहे हेच मला अजून कळत नाही. ती जी त्यांची समस्या आहे ती नक्की कशी सोडवायची? आणि त्या दृष्टीने आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट, EQ, IQ हे सगळे काढले जातात. त्याचा किती तांबे सर तुम्ही काय सांगाल? म्हणजे मला असं वाटतं की संस्कृतमध्ये सुभाषित आहे की आपल्या मुलाच्या पायाची चप्पल वडिलांच्या पायाला झाली तर त्यांच्याशी मैत्री करावी. तर मला असं वाटतं की अनेक पालक मुलाच्या चप्पलचा नंबर बघत बसलेले असतात की तसा एकदा 9 नंबर झाला ना की मी दोस्ती करतो. इकडे प्रॉब्लेम आहे कुठेतरी. दोस्ती डे 1 पासून मी मूल ओळखायला कमी पडतो. म्हणून EQ टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट हा सगळा तांत्रिक आणि यांत्रिक भाग आहे. म्हणजे आता जसं सर म्हणाले की माझं मुलाशी शेअरिंग आहे का, मी मुलाचा मित्र आहे का, मी मुलाच्या समोर उभा राहून त्याला आशीर्वाद देतो की मुलाचा खांद्यावरती हात ठेवतो. लक्षात घ्या, दोस्ती पहिल्या दिवसापासून म्हणजे विविध एक्सपोजर देणं आणि सदैव लक्षात ठेवा त्रास होईल ना. प्रेमाची अत्युच्च पातळी ही क्षमा करणं, नाफरणं, ओरडणं आणि शिक्षा करणं नाही. मुलगा चुकेल पण मुलाच्या अपयशात वाटेकरी होणं हे पालक म्हणून माझं काम आहे. जसं आपण यशामध्ये वाटेकरी होतो ना तसं अपयशात वाटेकरी होणं, मुलाची शिकण्याची, काम करण्याची उमेद वाढवणं.
मी असं म्हटलं पाहिजे की मला नाही आलं ना तरी तुला येईल, तुला यावं असं मला मनापासून वाटतं. बोल काय मदत करू, मैं हूं तुम्हारे साथ. बिलकुल छलांग लगाएगा बच्चा. तुला काय जमणार आणि तुला काय येणार आणि आपल्या खानदानमध्ये कोणी केलंय का हे बोलणं आपण थांबवू. आता मुलाची उमेद वाढवणं, पॉझिटिव्ह आणि पॉसिबल थिंकिंगची त्याला ओळख करून देणं, त्यातून तो शेअरिंग करेल आणि कल कळेल. कल ही अशी गोष्ट नाही की त्याने खिशात लपवून ठेवले आणि तो सांगेल. एखाद वेळी त्या मुलालाही तुमच्याशी बोलता बोलता अचानक साक्षात्कार होईल की अरे हो मला या ठिकाणी जायचं. एखाद वेळी चुकेलही. माझं मन किती मोठं आहे ना त्याच्यावर मी माझ्या मुलाचा कल ओळखणार का ही गोष्ट पक्की अवलंबून आहे. मॅडम एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. लहानपणी विमान बघितलं तर मला विमान चालक व्हायचं असं वाटायचं. जसं आज मुलींना वाटतं परिचार विमानामध्ये त्यांनी एअर होस्टेस व्हावं. एअर होस्टेस इज नथिंग. विमानात सर्व्हिस देणं एवढंच एअर होस्टेसचं काम आहे. काही मोठं काही नाही. पण आपण विमान मोठं बघून एअर होस्टेसचं मोठं समजतो. मी स्वतः पायलट होणार होतो, झालो नाही, माझं नशीब. पण माझी तिन्ही मुलं, माझी मुलगी जगातली बेस्ट बेकर होईल कारण ती 9 वर्षाची असताना मी तिला बेकरीमध्ये फिरवून आणायचो. हळूहळू तिचा कल वाढत गेला. जर तुम्हाला तुमच्या मुलांचा कल करायचा असेल तर त्यांना न कळत त्या 2-3 गोष्टी कुठल्या आवडतात ते बघा आणि अशा वेळी त्यांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत तिथे त्या संधी त्यांना उपलब्ध करून द्या. त्याच्यावरती त्यांना गोष्टी द्या. आज माझी तिन्ही मुलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत काय आणि चांगलं करतायत कारण हळूहळू त्यांना त्याची महती पटली. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे पालक जितके निरपेक्ष असतील तितका तो कल लवकर करेल. फार चांगलं बोला. बरोबर. शिवारे सर, अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही महाराष्ट्र शासनाचा घटक म्हणून बऱ्याचदा काम पाहिलंय शिक्षण प्रक्रियेमध्ये. तर अशा प्रकारचे जे उपक्रम आहे, अभ्यासक्रम आहेत ते तुमच्या कॉलेजमधून तुम्ही राबवतात का आणि ते कुठले अभ्यासक्रम आहेत? तर माझ्या कॉलेजमध्ये ऑटोनॉमस कोर्सेस चालू केलेले आहेत. जो कोर्स अजून कुठेही नाही तो एक ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी बीएससी क्वालिफिकेशन आहे आणि मी हिंदुजा हॉस्पिटलला टाईप केलेलं आहे आणि फक्त मी 30 मुलं घेतो. ज्यावेळी ऍप्लिकेशन केला 100% त्यांना प्लेसमेंट आहे. दुसरा एक कोर्स चालू केला आहे हॉस्पिटल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तो टाईप हिंदुजा बरोबर केला आहे कारण हा कोर्स फक्त 8 महिन्याचा आहे. 6 महिने कॉलेजमध्ये टीचिंग, 2 महिने त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याला स्टायफंड आहे 10,000 महिन्याला. म्हणजे टोटल फी आहे 30,000. त्याची 20,000 आम्ही परत करतो आणि 100% त्याला नोकरी मिळते. दुसरा एक कोर्स सुरू केला आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग. हा इंडसइंड बँक ही हिंदुजांची आहे. त्याला टाईप केलेला आहे. म्हणजे इथं 90,000 फी आहे खरं हा 9 महिन्याचा कोर्स आहे. 6 महिने आमच्याकडे 3 महिने बँकेत आणि त्याला 100% नोकरी. म्हणजे ज्यावेळी ऍप्लिकेशन तो सिलेक्ट झाला त्याला नोकरीत आम्ही अपॉइंटमेंट ऑर्डर त्याला देतो. असे कोर्सेस आम्ही बरेच केले. परंतु महाराष्ट्र शासनाने बरेच कोर्सेस केलेले आहेत. त्या मुलांना अजून माहित नाही. यांना जोग साहेबांना माहिती आहे. तर महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्ड आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 800 कोर्सेस आहेत. या कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, डिप्लोमा आहे, ऍडव्हान्स डिप्लोमा आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे, सगळे कोर्सेस आहेत. हे त्याने वाचलं पाहिजे. मी आता त्यासाठी पुस्तक आणलं. याच्यामध्ये 6,000 कोर्सेस आहेत आणि 139 रुपयाला फक्त मिळतं. चेन्नई रोड स्टेशनला गव्हर्नमेंट प्रेस आहे. त्याचं नाव आहे द मॅन्युअल ऑफ करिअर गायडन्स. 6,000 कोर्सेस आहेत भारतातले सगळे आणि भारताबाहेरचे सुद्धा. आणि हे मराठीमध्ये पुस्तक आहे. त्यावेळी मराठी माणसांना हे समजेल. काही वेळा समजत नाही इंग्लिश वाचतं तर मग मुद्दाम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मराठीमध्ये काढलंय आणि याच्या जवळजवळ 80 एडिशन झाले. म्हणजे हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्हाला कुठं जायचं आहे, त्याचं काय प्रॉस्पेक्ट्स आहे. शिवारे सर, तांबे सर, तुम्ही सुद्धा लहान मुलं, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना सोबत घेऊन गेले अनेक वर्ष वेगवेगळे प्रयोग करत आहात. म्हणजे गंमत शाळा, रविवारची शाळा. तर ह्या शाळांमधून आपल्या आजच्या विषयाला धरून असे काही तुम्हाला अनुभव आले आहेत का किंवा हे प्रयोग तुम्ही नक्की काय करता? म्हणजे आम्ही जे गंमत शाळा पालक शाळा घेतो वेगवेगळे तेव्हा पालकांशी शेअरिंग करणार आणि त्यांना मुलांच्या प्रश्नाविषयी एकत्र येणं. तर मगाशी मी जो मुद्दा म्हणला की आपण मुलांकडच्या आपल्या अपेक्षा कमी करता येतील का माझं जसं मूल आहे तसं समजून घेण्यासाठी पालकांना तयार करणं आणि पालकांनी आपापसामध्ये बोलणं म्हणजे विशेषतः कल ओळखणं. म्हणजे वेगवेगळे एक्सपोजर सगळे मिळून देऊ शकू का आणि ते एक्सपोजर देण्यामध्ये कुठलाही हेतू नाही. जसं आता सर म्हणाले की त्या जर बेकरीमध्ये फिरवून आणलं मग तिला वाटलं तर ती पुढे जाईल, नाही तर सोडून पण देईल. पण मी सांगितलं म्हणून बेकरीत जा आणि मी सांगते म्हणून काम करत नाही तर त्याला काय आवडत आहे.
म्हणजे मुलाची आवड ओळखण्यासाठी मी माझं मोठेपण बाजूला फेकून देणार का? मी लहान होणार का? मी मैत्री करणार का? मुलाच्या प्रश्नाबाबत मी मुलाशी चर्चा करणार का? अशा प्रकारच्या कार्यशाळा आम्ही घेतो आणि मग पालकांना असं कळतं की हो माझ्या डोक्यामध्ये अमुक येतं, माझ्या मुलाला अमुक आवडतं. बेसिक काय प्रॉब्लेम होतो अपेक्षा ठेवल्यामुळे की हल्ली त्या रियालिटी शो वाढल्यामुळे मुलगा जरा जरी चांगला गायला ना तर लगेच पालकांना असं वाटतं की हा महाराष्ट्राचा उद्याचा आवाज तर नाही, हा पाठवा त्याला क्लासला, जरा असा ठेका धरला तर पाठवा नाचायला, पाठवा इकडे अमुक करा. कारण त्या पालकांच्या अपुऱ्या इच्छा असतात राहिलेल्या आणि मग त्यांना असं वाटतं की बरा देवाने आपल्याकडे पाठवलाय या मुलाला, घ्या पिळून त्याला. पालकांच्या न झालेल्या ज्या अपेक्षा आकांक्षा ज्या अतृप्त असतात त्या मुलांवर लादतात, ही पालकांची फार मोठी चूक असते आणि त्या अशा लादू नये. सरांनी जे सांगितलं खरं आहे. तो एखादं भजन चांगलं म्हणतो म्हणून भारतातला आता पाठवा त्याला टीव्हीवरती फायनलला, होऊ शकत नाही असं. बरोबर. कामत सर, तुम्हाला निघायची घाई आहे म्हणून तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारते की तुमच्या यशाचं गमक जर अगदी सूत्र रूपात सांगायचं झालं तर ते सूत्र कोणतं? पहिलेवर म्हणजे माझ्यावर झालेले संस्कार, दुसरं आईवडील आणि त्याचबरोबर शेजारी आणि मित्र, तिसरं नियम नियोजन आणि नियंत्रण, या 3 गोष्टी, आणि चौथं मला जी गोष्ट आवडतो तीच मी करतो. मला कॉम्प्युटर अजूनही चालवता येत नाही, फक्त मला नातू झाल्यावर त्याच्या आवडीने शिकावं लागेल म्हणून. बाकी मला कॉम्प्युटर चालवता येत नाही, मला चालवायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद आणि जमिनीवर पाय घट्ट देऊन राहिल्यामुळे माझे कोणी शत्रू निर्माण झाले नाही. जाता जाता सांगतो, माझे वडील म्हणायचे, गर्वासाठी एक म्हणायचे, झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़े रहना मुर्दे की पहचान होती है. धन्यवाद. परत एकदा मी खरोखर आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपण सर्वांनी शांत चित्ताने आणि मनापासून ऐकलं. मला खात्री आहे सर की कमीत कमी याच्यातनं 50-60 उद्योजक निर्माण होतील आणि त्यांना निर्माण करणारे नेते आई वडीलच असतील. मग कदाचित तिळाच्या लाडूपासून सुरुवात करा, कुठलीही गोष्ट घ्या, धंद्याला कुठलाही गोष्ट काम करण्यासाठी कमीपणा मानू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद कामत सर. पुढच्या प्रोग्रामला माईक घेऊन जातो. परिसंवादाची आपली वेळ तशी संपत आलेली आहे. परिसंवादानंतर किरण जोग हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत करिअर विषयी. शेवटच्या प्रश्नाकडे येताना मी तांबे सर तुम्हाला असं विचारायचं आहे की खरोखर एखाद्याने ठरवलं की मला जे ट्रेडिशनल, आपण जसं शिवारे सरांनी सांगितलं की आउट ऑफ ट्रेडिशन जाऊन, चाकोरीच्या बाहेर जाऊन स्वतःचं स्किल मला आता कळलेलं आहे आणि मला ते करायचं आहे, असं जर एखाद्याने ठरवलं तर त्याला ज्या काय समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे त्याच्यासाठी नक्की त्याची मानसिकता कशी असावी? कारण मुळात एखाद्याने काही करायचं म्हटलं का त्याला आधी घरून विरोध, बाहेरच्यांचा विरोध, काय बाबा हे डोक्यात खूळ घेतलायस, तर ती मानसिकता कशी असावी? आणि मगाशी बॅकस्टेजला तुम्ही म्हणालात की मला एक पालकांना उद्देशून एक किस्सा सांगायचा आहे पंडितजींचा, तो पण पटकन जाता जाता सांगा. आधी 2 मिनिटांमध्ये संपवतो. एक म्हणजे मी पण मराठी आहे आणि तुम्ही पण मराठी आहात, पण मराठी माणसाच्या 2 गोष्टी जर आपण बदलू शकलो तर आपल्या मुलांमध्ये ऑसम फरक पडू शकेल असं मला वाटतं. आपण सतत मुलांना तू काय करू नको नाही सांगत राहतो, की इथे जाऊ नको, तिकडे वाकू नको, याच्याशी बोलू नको, याला भेटू नको, अमुक कर नको. आजपासून आपण थांबवू आणि काय कर हे सांगू, कन्फ्युजन कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी सोपी गोष्ट म्हणजे की मुलाच्या पाठीवरती हात ठेवतो का, उपदेश कमी करतो का, मूल समजून घेण्याचा बिलकुल अंदरचा प्रयत्न करतो का मी. आय एम रिअली कन्सर्न फॉर माय चाइल्ड. मी जर मुलाला म्हटलं की तू जेव आणि तो म्हणाला की मी नाही जेवत, तर सहज माझ्या तोंडामध्ये असं की उलटं बोलतोस तू, मी सांगितलं ना जेव. म्हणजे मी असं ठरवूनच टाकलं की मी जे बोलतो ते उलट आणि मुलगा बोलतो ते उलट. आमच्या घरात लोकशाही आहे, पुढे चर्चा करायचीच नाही, ठरवूनच टाकलं ऑलरेडीच. मी असं म्हटलं पाहिजे की तू मग जेवणारेस का, नंतर जेवशील का, मी तुला वाढू का, आणि तरी पण तू नाही म्हटलं तर मी असं म्हटलं पाहिजे तू जेवलास तर मला बरं वाटेल रे, आय एम कन्सर्न. तू मला काय बोलतो ह्याच्यापेक्षा तू जेवावास हा माझा हेतू आहे.
हा मेसेज जेव्हा मुलापर्यंत पोहोचतो ना तेव्हा मुलगा खुलतो. म्हणजे आपलं प्रेम असतंच हो, प्रेम व्यक्त करण्यामध्ये मांडण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. मूल समजून घेण्यामध्ये ही मला प्रचंड तळमळ आहे, प्रचंड आग आहे. तुमच्यामध्ये आहेत, कन्सर्निटी आहे, मांडताना कुठेतरी गडबड होते आणि मग मुलगा आणि आई बाप याच्यामध्ये दरी निर्माण होते. त्याच्यातून ते प्रेशर्स निर्माण होतात आणि एक अविश्वासाचं नातं तयार होतं आणि मग कल ओळखण्यामध्ये आपण कमी पडतो. ते आपल्याला कशातून करता येईल तर ह्या दोन गोष्टींनी करता येईल की एक जसं तू काय कर सांगितलं तर मुलाचं कन्फ्युजन कमी होतं आणि उपदेश न करता त्याची बाजू ऐकून घेणं, त्याच्या भावनांशी सहमत होणं, त्या पाठीवरती थाप देणं, उमेद वाढवणं. पक्क लक्षात घ्या. उद्या गणिताचा पेपर असं कधी ऐकलंय? अमराठी वाक्य आहे. वा गणित मजा ऐकलंय कधी? मी तर नाही ऐकलं. गणित म्हणजे डेंजर, खतरनाक आणि बहुधा तुला येणारच नाही असंच आपण ऐकत येतो. गणिताच्या पेपरवर मुलगा येतो ते दचकून दोन घरी ते पालक कसे पाणवठ्यावरती कसे हिंस्टोर सापडत असतात तसे बसलेले असतात नखं काढून. आण तो पेपर बघू. मी उद्याच्या दिवसाची पण वाट लागली. उद्या गणित वा छान, चुकलं का हरकत नाही, येईल बघूया. मला गणित आलं नाही ना तरी तुला येईल. तुला येण्यासाठी मी भरपूर मदत करीन. आपण दोघंही पुढे जाऊ, कोणाला भेटूया. तुला वाईट वाटतं, तुला तर गणित नाही आलं ना तर मलाही वाईट वाटतं. आपण आणखी प्रयत्न करूया. बिलकुल उसके साथ डटके राहू तर कल मिळेल. एक खूप छान गोष्ट सांगतो ना आपण, तर शेवट करूया.